नमस्कार, मी सायली आणि आपण पाहत आहात मराठी बुकशेल्फ हे चॅनल. श्रावण विशेष मालिकेतील आजचं हे शेवटचं सदर. श्रावण महिन्यामध्ये ज्या काही सासूरवाशिणी सुना आहेत त्या आपापल्या माहेरी जातात, माहेरवाशीण बनून. आणि ती जी माहेरी जाण्याची लगबग, मनाची होणारी घालमेल, या विषयावरती आपल्या खूप मोठ्या मोठ्या कवी आणि कवयित्रींनी छान छान कविता केलेल्या आहेत. अशाच या 3 कवितांचा समावेश मी आजच्या या सदरामध्ये करत आहे. जेव्हा माहेर हा विषय येतो तेव्हा सर्वप्रथम आठवते ती आई. तर कवयित्री इंदिराबाई संत यांची ही कविता आहे आई. आणि जेव्हा कधी मी माहेरी जाण्याचा विचार माझ्या डोक्यात येतो आणि तो प्लॅन ठरतो, तेव्हा सर्वप्रथम मी माझ्या आईला हाच मेसेज पाठवते, पहिल्या 4 ओळी, पहिलं कडवं या कवितेचं. तर चला तर मग ऐकूयात. आई. कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे, फुलवाया तुझ्या पुढे आसवे मी साठविली. पापणीच्या काठोकाठ तुझ्यापाशी देण्या वाट, ठरविले मनापाशी बोलावयाचे कितीतरी. निजून या मांडीवरी किती लांब वाटे काळ, कधी बाई भेटशील जीव झाला उतावीळ. पुन्हा एकदा वाचते. कळ्या माझ्या आनंदाच्या साठविल्या माझ्याकडे, फुलवाया तुझ्या पुढे आसवे मी साठविली. पापणीच्या काठोकाठ तुझ्यापाशी देण्या वाट, ठरविले मनापाशी बोलावयाचे कितीतरी. निजून या मांडीवरी किती लांब वाटे काळ, कधी बाई भेटशील जीव झाला उतावीळ. असंच मग जेव्हा ती प्रत्यक्षात माहेरी जाते तेव्हा काय होतं याबद्दल एक कविता इंदिराबाई संतांनीच केली आहे. कवितेचे नाव आहे माहेर. किती दिन झाले माहेरी जाऊनी, भेटले न कोणी तिकडचे. मना रुख रुख लागून राहिली, उदासही झाली चित्तवृत्ती. हात आवरती घरच्या कामास, चित्त माहेरास धावत असे. दादा आई ताई डोळ्यांवरी येती, नेत्रांत साठती अश्रुबिंदू. ध्यास लागलासे माहेरी जाण्याचा आणि भेटण्याचा भावंडांना. घेऊन संमती माहेरा निघाली, वृत्ती मोहरली बालिकेची. फार नाही झाले दिवस येऊनी, संपली बोलणी नाही ती तो. होत असतील हाल जेवणाचे, नाही काळजीचे तिथे कोणी. हिच हुरहुर मना बालिकेच्या, जाते मी दादाच्या मागे लागे. घरदार लागे रिझवाया मन, थट्टाही करून कोणी हसे. भरल्या डोळ्यांनी बोले मग बाळा, भरल्या डोळ्यांनी बोले मग बाला. माझ्या घरी मला जाऊ देना. असंच होतं काहीसं. जाण्याचीही तेवढीच घाई गडबड असते आणि गेल्यानंतर आपल्या घरी परत येण्याचीही वेध लागलेले असतात. याच कवितेबरोबर श्रावण महिन्यात किंबहुना त्याच्या थोडं आधीच नद्यांना पूर आलेले असतात. आणि हे नद्यांचं पाणी जेव्हा सागरास मिळतं तेव्हा असं जाणवतं की नदीला आहे का माहेर. याबद्दल ग. दी. माडगूळकर यांनी एक कविता केलेली आहे. नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर, नदी सागरा मिळता पुन्हा येईना बाहेर. अशी शहाण्यांची म्हण, नाही नदीला माहेर. काय सांगू रे बापांनो, काय सांगू रे बापांनो, तुम्ही आंधळ्यांचे चेले. नदी माहेराशी जाते म्हणूनच जग चाले. सारे जीवन नदीचे घेतो पोटात सागर. तरी तिला आठवतो जन्म दिलेला डोंगर. डोंगराच्या मायेसाठी रूप वाफेचे घेऊन, नदी तरंगत जाते पंख वाऱ्याचे लावून. पुन्हा होऊन लेकरू नदी वाचविते वाळा, पाना फुटतो डोंगरा आणि येतो पावसाळा. आजच्या या कविता, आजचं हे सदर कसं वाटलं हे अभिप्राय देऊन नक्की कळवा. स्टे ट्यून्ड. गुड बाय.